आणि हा आयुर्वेदाचा प्रचार, कारण हे आपलं जुनं शास्त्र आहे. आयुर्वेद हे वेदातला एक तो भाग आहे, उपवेद आहे. आणि ह्या आयुर्वेदाचा प्रचार करणे ही काळाची गरज होती. ही गरज ओळखून दादांनी आयुर्वेदाचा प्रचार सुरू केला आणि आज विश्वपंढरीत कोल्हापुरात मोठं हॉस्पिटल या माध्यमातून उभा आहे. श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय अँड रिसर्च सेंटर. हे हॉस्पिटल आपल्या दादांच्याच प्रेरणेनं, त्यांच्या कृपाशीर्वादानं आज उभा आहे. आणि वर्षभरात लाखो रुग्ण त्याचा उपयोग करून घेऊन स्वतःचे आजार बरे करत असतात. तर आपण सामाजिक कार्याच्या भागात ह्या हॉस्पिटल मार्फत दरवर्षी 2.5 लाख रुग्ण आपण मोफत तपासले जातात आपल्याकडनं. आणि वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुद्धा ह्या आयुर्वेदाचा प्रसार होत असतो. त्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं आपण अरेंज करतो. महाराष्ट्रात 18 ठिकाणी ही मोफत आयुर्वेदिक शिबिरं आपली चालतात आणि प्रत्येक येणारा त्या देवस्थानाला येणारा तो भक्त त्याच्या व्याधीतनं, आधीतनं आणि व्याधीतनं दोन्हीतनं तो मुक्त होत असतो. आणि ह्या गोष्टीचे अनेक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या शिबिरांचं, की समजा एखाद्या ठिकाणी या वर्षी रुग्णांना दाखवलं, समजा आळंदीत या वर्षी रुग्णांना दाखवलं आणि त्याला पुढची ट्रीटमेंट घ्यायला परत आळंदीला जमलं नाही आणि तो शिर्डीला द्यावी असेल किंवा पंढरपूरला गेला असेल, तर आपण जे कार्ड करत असतो रुग्णांचं, ते जर त्याने दाखवलं तर तीच ट्रीटमेंट, तीच औषधं कंटिन्यू आपल्याला मिळतात. एवढं आपलं लिंक एकमेकांच्या सगळ्या जे शिबिर आहेत त्यांचं आहे. आणि ते स्ट्रॉंग नेटवर्क असल्यामुळे आज महाराष्ट्रात आयुर्वेद हा खऱ्या अर्थानं सद्गुरू दादांच्या आशीर्वादाने आम्ही सुरू केला. त्याला आम्ही विश्व आयुर्वेद असं म्हणतो.